अजित पवारांचं विमान अपघातामध्ये सकाळी निधन झालं। मात्र दादांना त्यांच्या मृत्यूची चाहूल आधीच लागली होती का याची चर्चा सुरू झाली आहे। बरोबर 40 दिवसांच्या आधी वैमानिकाचा आरोप आल्यानंतर जावं लागतं असं विधान अजित पवारांनी केलं होतं। वैमानिकाचा निरोप आला की उशीर झाला तर मला निघून जावं लागतं कारण ते अलीकडचे तासाचं केलं। वैमानिकाचा निरोप आल्यानंतर जावं लागतं हे अजितदादांनी अवघ्या 40 दिवसांपूर्वी म्हणजे 19 डिसेंबर 2025 ला सांगलीच्या मिरजेमध्ये वक्तव्य केलं होतं। अजितदादांनी तेव्हा प्रचाराच्या नियोजनाबाबत वक्तव्य केलं होतं, पण त्यावेळी अजितदादांनी केलेलं हे वक्तव्य आज सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारं ठरलंय। अजितदादांनी सांगली मिरजेमध्ये 19 डिसेंबरला प्रचार सभा घेतली होती। यावेळी त्यांना कार्यकर्त्यांनी थांबण्याचा आग्रह केला, पण त्यावेळी बोलताना वैमानिकाचा निरोप आल्यानंतर आपल्याला जावं लागतं असं म्हटलं होतं। हे वक्तव्य केल्यानंतर अवघ्या 28व्या दिवशी त्यांचा विमान अपघातात मृत्यू झालाय। मिरजेत त्यावेळी केलेलं त्यांचं हे वक्तव्य नैमित्तिक होतं, पण आज त्या वक्तव्यानं कार्यकर्त्यांच्या काळजात घरं होऊ लागली आहेत। वैमानिकाचा निरोप आला की उशीर झाला तर मला निघून जावं लागतं कारण ते अलीकडचे तास